कृपाळ नानाता विनोद भक्ती प्रेमाचा कठोर धन्य जगी तोची एक हरी रंगी नाते राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे महायोगपीठे पटे भीमरथ्यां पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं यदक्षरमणाख्येयम् आनन्दं भजमव्ययं श्रीमनवामननाथेति ख्यातं दैवतम् अहम् आश्रये। चालू असलेला सत्संग ग्रामस्थ मंडळी मौजे पारगाव घाटसे। बहुत दिवस होती मज आस आजी घडले सायासरे अनेक वर्ष सप्ताहाच्या प्रतीक्षेत काही काही चर्चा होत असतात। तेव्हा अनेक चर्चेच्या अंती एक वाक्य असा प्रकार निर्णय आणि सर्वांना म्हणण्यापेक्षा ग्रामस्थ मंडळीला एकच सांगितलं की गहिनीनाथ गडाचा सप्ताह परत आरंभ होत असताना या शत्रूचा म्हणजे कोरोनाचा नाश झाल्याच्या नंतर परत पहिला सप्ताह होईल तो पारगावात होईल, चिंता करायची। ज्यांच्या मनातलं ध्यानातलं गाव आहे त्याच्यात आपण कोणी बदल करणार नाही। तुम्ही नाही, मी नाही, माझ्यासारखी कोणी आले किती आले तरी त्यांच्या डायरीमध्ये नाव आहे, नोंद आहे। तेव्हा जी नोंद असती ती नोंद कधी जात नाही, त्याला नोंद म्हणतात। बदलणारा जरी असेल कधी बदलली याचा सुद्धा परत प्रूफ निघतो, तेव्हा बदलणारा दोषी निघतो। तेव्हा या परंपरेत काही अन्य चालणं, कारण हे बुवाबाजीचं किंवा पोट भरण्याकरता केलेलं ठिकाण बळत असा काही प्रकार नाही, कारण हे ठिकाण आहे ते मूळ संप्रदाय जिथून सुरू होतो। बुवाबाजीचा विषय सांगत नाही, ज्ञानोबराय तुकोबराय सुद्धा नंतर एका वाक्यात। तेव्हा आदिनाथापासून परंपरा आली जाण, जरी ही परंपरा अशी आली, ही नाथ परंपरा चालत आली, तुझा बाप तुझा बाप, त्याचा बाप त्याचा बाप त्याचा बाप, पण काही काम काही पिढ्यामध्ये स्वतंत्र होतात। जेणेकरून सोयीची व्यवस्था कशी लागेल आपल्या सोयीची। एखादी जमीन लांब असते, एखादी जमीन जरी थोडीशी असली चांगली असते, सर्वांना सोयीची नसते, म्हणून कधी काळी सोयीची जमीन केली जाते। सोयीची जमीन केली जाते याचा अर्थ असा, पूर्वी या पंथामध्ये ही जी परंपरा आली, ही परंपरा एक शिष्य एक गुरु हा रूढची झाला व्यवहार, एकानेच एकाला द्यायचं, बाकीचं नाही। हा सगळा प्रकार श्री गहिनीनाथ महाराजांनी मोडीत काढून हा वारकरी पंथ निर्माण केला। तो स्वतंत्र गहिनीनाथ महाराजांचा हा संप्रदाय, तो वारकरी संप्रदाय। अनेक पंथ नाथ पंथातून निर्माण झाले, अनेकाने आपापले वेगवेगळे सिद्धांत मांडले। मूर्त हे 9
नवनाथ. आता जास्त आपला फक्त 1 तास राहिलाय. नवनाथही 9 आहेत आणि हा सप्ताह जो आहे तोही 9च्याच अंकात येतो. 9. शरीराचा विचार केला अनेक आता 9चा विचार केला तर कीर्तन इथेच थांबेल. फक्त या शरीराचा विचार केला तरी नवद्वारे पुरे देही असं श्रीमद भगवद्गीताकार म्हणतात. तेव्हा हा 90वा सप्ताह कदाचित अंक मागे पुढे होऊ नाही म्हणूनच हे झालं की काय 9 हा आकडा पारगावच्या वाट्याला यायचा होता म्हणून. कारण 9च अंक पूर्ण आहे. गणित शास्त्रामध्ये अन्य अंक पूर्ण नाही. बाबा सुद्धा एक वेळा 9 दिवस इथे राहिले आणि इथून मग आम्ही एकनाथवाडीला गेलो होतो. बाकीचा प्रसंग आहे. तेव्हा अनेक प्रसंग 9. मानवी जीवन पूर्ण व्हावं याच्यासाठी जे पूर्णता जेवोनी झाले, जे पूर्ण झालेले आहेत, जे पूर्ण आहे, पूर्णासाठी हे जे करायचं आहे. वेदाचं वाक्य सांग, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अवशेषही पूर्ण आहे, तेही पूर्ण. थोडक्यात 9 हा अंक पूर्ण आहे आणि हा 90वा हा सप्ताह. त्यांची मी असं म्हणेन की बाबांची इच्छा म्हणून 2 वर्षे इथपर्यंत आला. आता काहीचं अविषयी वाढलं, काहीचा असा संशय होता की आपल्याला हा सप्ताह पाहता येणार नाही. आला पाहता. तेव्हा अनेक गावं प्रतीक्षेत कधी, म्हणून पर्याय व्यवस्था ज्यावेळेला मागे बाबा असताना असाच प्रसंग आला. आमच्या गावाला कधी सप्ताह म्हणून नगरला पंढरनाथ रामचंद्र कानडे वकील एक होते. 5-7 वकील मंडळी या गडाच्या ट्रस्टीमध्ये होते. त्यावेळेला बहुतांशी सगळी मंडळी यायची आणि जांभळी या गावामध्ये थोडासा हे प्रकार झाला. 72ला सप्ताह होता पण 73ला केला, कारण बाबांनी त्यावर्षी सप्ताह बंद ठेवला होता. 72. पण काही गावं फार विचित्र. जीवनामध्ये कालोनाला तेल गरम झालं की काय टाकावं लागतं अगोदर? दिंडी जिरेवाडीत गेली, कारण जिरेशिवाय फोडणे नाही. दिंडी काढायची. बाबा म्हणले, अरे ते दगडू कुठे आहे? चोपदार. काही मंडळी खाली विचार करीत बसले आणि म्हणले काही झाले तरी आपला सप्ताह बंद पडू द्यायचा नाही. बाबा खूप रागवत होते, बोलत होते. आले विचार करत करत. आता किती बोलले, किती रागवले, आई किती रागवली म्हणजे मुलाला भीती वाटते असं काही कारणच नाही. नेहमीचाच प्रसंग. तिकूनच मोठ्याने एकमेकावर आपलं काहीतरी कांगारावळा करत आले. तू काय लय बोलतो, तू काय लय बोलतो,
काहीच बोलायचं नाही, तू काय लई बोलतोस. बाबा म्हणले अरे काय परो हे पावर हे काय म्हणतो ती, काहीतरी नाटक केलं काय, अरे काय चाललंय काय तुमचं, हे म्हणतो सप्ताह करायचा आहे. त्यावेळेला पाण्याचं नाही पण अन्नधान्याचं नक्की दुर्भिक्ष होतं. बाबा म्हणले अरे पोरो कसं आहे, ते म्हणे काय नाही सगळं होईल. अडचण आल्याच्या नंतर चणचणीत मार्ग काढायचा अशी काही गावं आहेत. मला असं वाटलं, वाटेपर्यंत गिरवडे मला वाटतं फक्त पोटातलंच बोलत नव्हतं. 2012 कोटी मला म्हणजे 1 कोटी रुपये आपला सत्ता नाही ऐकलं. आणि मग तो 72ला जिरेवेळे केले. आणि मग बाबा म्हणले हे पर आता असं करण्यापेक्षा मी एवढे सांगतो तेवढं तरी आहे का, काय आपण लापशी करू. त्यावेळेला फक्त कधी म्हणण्यापेक्षा बाबांनी पहिल्यापासून या समाजाला पक्वान्न खायला मिळावं म्हणून बुंदीचं जेवण सप्ताह आरंभच त्याच्यासाठी केला की त्यावेळेला 10व्याचं जेवण सुद्धा भांडून घ्यायचं का, जेवायचीच पंचायत. आरंभाला सप्तेच नव्हते कुठंच, नंतर सगळ्या नक्कल सुरू झाली. उत्तर महाराष्ट्रामध्ये गेल्याच्या नंतर इकडचा समाज तिकडे गेलेला कुठेतरी असेल आणि ऊस तोडायला गेलेला वर्ग आणि कोणाच्या तरी लग्नात बसला जेवायला, बिगर निमंत्रणात. आम्हाला काही निमंत्रण लागत नव्हतं. त्या पंक्तीतून उठवलं, त्या पाहिलं आणि त्यावेळेला बाबांनी ठरवलं की या समाज येईल तेवढ्या समाजाला बुंदीचं जेवण घाले म्हणून सप्ताह करायचा, यांना संस्कारही द्यायचे. समाजाला संस्कार करोनी सायास शिकविते, अनेक प्रसंग अनेक निमित्ताने करा हरी भक्ती परलोकी एक काम, सोडविल यमा पाचोनिया. त्यावेळी हरिभजनी हे धवळीले जग, हे करत असताना कसं समजून सांगता येईल याच्यासाठी सप्ताह एकत्रित कसं राहायचं, वेगळं कसं होऊ द्यायचं नाही, अनेक हेतू घेऊन अनेक कारणाने अनेक अंगाने विचार करून ज्ञाननाथांनी म्हटलं की जे सायासे स्तन्यन सेवी ते पक्वान्ने केवी देवी. काल जन्माला आलेलं मूल, ज्या मुलाला स्तनपान करता येत नाही तो बदामाचा चिरा खाणार आहे का. हळूच सावकाश परमार्थ घडवत असताना, सांगत असताना, शिकवत असताना, परमार्थिक करत असताना, संस्कार देत असताना वेगवेगळ्या निमित्ताने बाबा आले म्हटले तरी सगळं गाव जमून राहायचं. आंब्याच्या दिवसात एवढी आमराई, प्रत्येकाने आलं की आपलं एक टोपलं घेऊन यायचं आंब्याचं. 1500 आंबा बाबापाशी पडलेला असायच्या पारगावात. हालही नामांकित. गेली मंडळी आता, अनेक प्रसंग त्याच्यातच आपला वेळ जाईल. अनेक सायास आणि म्हणून
आजचा हा नंबर आहे तो 5वा आहे. 5 हरिनाम सप्ताह, नारळी सप्ताह या गावात होतात. 100 वर्ष पूर्ण होतात. यातला 5 एकट्याच्याच वाट्याला. यांना भजन शिकवण्यासाठी, संस्कार देण्यासाठी आलं पाहिजे. मच्छिंद्र भाऊ मचे म्हणून जोड महोत्सव बाबा इथेच ठेवला, इथेच लग्न करून दिलं. काय किती सायास करायचे. आणि म्हणून मला सांगण्याचा हेतू आहे, मी हे सांगत होतो की हा प्रसाद, ही परंपरा ज्यांची ते एक आहेत राखावाले श्री गहिनीनाथ महाराज स्वतंत्र शाखा निर्माण केली ती फक्त सगळ्यांसाठी. म्हणून हे नवे आजीकालीचे त्यावेळेला त्यांनी संप्रदाय निर्माण केला. त्यावेळेला ते हे चित्र पाहत होते की उद्या, कारण सगळ्यांसाठी, सर्वांसाठी कोणीतरी आत खोलीत बसून जेवायचं नाही. सगळ्यांनी बरोबर. सकळाशी येथे आहे अधिकार. आपण एकाला टेंडर दिलं, त्याने 10 जणांना टेंडर 10 ठिकाणी वाटून दिले. सिस्टीम एकाची, आणखीन किती मंडप कोणाकोणाचे काही त्याचा मेळ नाही. त्याने फक्त आपलं घेतलं आणि वाटीत राहिला. पहिल्यांदाच अशी सिस्टीम की काहीच कळत नाही आतल्या आत सुद्धा. इतकं चांगलं काम आहे सिस्टीमवाल्याचं. आतल्या आत सुद्धा काही कोण काय सर्वांसाठी. आणि म्हणून पंथ आणि ती परंपरा ज्यावेळेला ज्यांनी जो पंथ निर्माण केला त्यावेळेला ज्यांच्याकडे ही धुरा दिली, जे त्यांना सांगितलं तेच, तोच संवाद, तोच आदेश श्री गुरु श्री संत वामन भाऊसी करत असताना एकच वाक्य सांगून जातो, बाबांची साक्ष ठेवून, की बाबांबरोबर श्री गहिनीनाथाने येऊन बोलावं एवढाच त्यांचा अधिकार होता. हे असे ते तसे कसेच नाही, फक्त ते ते. परमार्थिक अधिकार. लौकिक व्यवहार, व्यावहारिक व्यवहार, पारमार्थिक व्यवहार. देवाचा तो भक्त, देवाशीची गोड. त्यांना येऊन बोलावं, हे त्यांना वाटावं. इथं पडले तर भूताची स्वप्न पडतात. आम्ही कपडे घातले तरी महाराज होतो. संत हा जो शब्द आहे, आज त्या नावाने एवढा समाज. त्यांचं नाव नसू द्या ना, आम्हाला जीव घालणार नाही हो कोणी. ज्ञानोबा म्हणले हे जो हा जो प्रकार आहे ना, अरे माझा ग्रंथ नुसता वाचला तरी तुम्हाला लोक पाया पडून जीव घालतील. माझा ग्रंथ तुमचं उपजीविकेचं साधन होईल. मागणी, शेवटची मागणी, ये ग्रंथ उपजीवी आहे. विशेष लोकी ये दृष्टादृष्ट विजय ओवावे जे. त्यांच्या ओव्या वाचल्या तरी महाराज होते. अभंग म्हटलं तरी महाराज.
काय काय ये ग्रंथो उपजवीये, आणि म्हणून त्यांनी स्वतः त्यांना सांगावं, संवाद करावा. हा या परंपरेचा गाभा आहे. हा नुसता मंडप नाही. इथे एक झेंडा असला तरी तो पूर्ण महाराष्ट्रात नाही, वारकरी संप्रदाय तो ध्वज आहे. आत्मा हा झाकलेला असतो आहे. मला असं वाटतं की तो जर दिसत नाही. श्रुतीचं वचन आहे, वेदाचं आत्मा वारे द्रष्टव्य त्याला पहा. खूप अनेक काही गोष्टी ज्यांनी हा उपकार केला सर्वांसाठी, अतिशय प्रयत्नाने शोधून विचार करून विचारपूर्वक विचार केला आणि मग हे दिलं. आणि हे देत असताना कुठलाही प्रकार प्रसंग काहीही असला तरी त्या प्रसंगाला आपल्या बरोबर घ्यायचं, सामोरं जायचं नाही, बरोबर घ्यायचं आणि बरोबर घेऊन नंतर द्यायचं. आणि दिल्याच्या नंतर जर मिळालं, कळालं, पहिल्या चरणाचं उत्तरार्ध. सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. भक्ती एक एक वाक्य, सुख दुःख इतकं समान मानणं आपला विषय नाही. हा स्त्री संत पुरुषाचा विषय, महापुरुषाचा विषय, अवतारी पुरुषाचा विषय, योगी पुरुषाचा विषय, सिद्ध पुरुषाचा विषय. आम्ही फक्त त्याचा आमच्या पद्धतीने आम्हाला असं वाटतं की हा अर्थ आहे, सांगू तेच असेल, तोच अर्थ असेल असं छाती ठोकपणे नाही. आम्ही आता एकमेकाला बोलू लागलो, तर मी काय बोलतो तुला कळतं का? 700 वर्षापूर्वी श्री ज्ञाननाथांनी आपलं वाङ्मय निर्माण केलं. 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांच्या 300-350 वर्षाचा अंतर आहे.
नाथ महाराजांचा 150 वर्षाचा अंतर आहे, ज्याच्या कालामध्ये ज्याचा त्याचा भाग, आणि आता आपण त्याचा अर्थ लावतो. मी सांगतो तेच बरोबर नाही, त्यांचं जे बरोबर ते आपण जे जे सांगत आले ते सांगत आलो. तेव्हा सुखदुःख समान, कसंही असलं तरी त्याला बरोबर घेऊन चालायचं. पण सकळ जीवांचा कृपाळू सर्वांसाठी. पुढे द्यायचंय काय, जे आहे ते कळालं पाहिजे. म्हणून ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्होळ. ज्ञान आणि भक्ती, नुसतं ज्ञान नाही, नुसती भक्ती नाही. भक्तीशिवाय, आईशिवाय मुलगा नाही. नामदेवराय म्हणाले की जर भक्ती नाही तर मग ज्ञान नाही. हे वेदाचं सुद्धा वाक्य, वेदाचा सिद्धांत नामदेवराय सांगतात. भक्तिविन मोक्ष नाही, हा सिद्धांत वेद बोले हात उभारोनी. आणि म्हणून तरी तेची ज्ञान जाणाया लागोनी. ते जर ज्ञान असणारच आपलंच आपल्याला प्राप्त कर. श्री संतांशिवाय मार्ग नाही, असं श्री नामदेवरायाचं म्हणणं आहे. ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. आत्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे, जे तुझं आहे, जे कळाल्याच्या नंतर, मिळाल्याच्या नंतर, समजल्याच्या नंतर, प्राप्त झाल्याच्या नंतर तुझं तुझ्याजवळ आहे. कळालं रे, कळालं की परत नाही. ते काय एकदा प्राप्त झालं, आत्मलाभासारखे याच्यासारखा लाभ नाही, या परत नाही, दुसरा नाही. फक्त आत्मज्ञान. कोणताही प्रकार असला तरी त्याच्याशिवाय हा लाभ. अनेक लाभ असतील, या लाभाशिवाय अन्य लाभ खोटे आहेत. ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. भक्ती करत असताना वरवर भक्ती, आणि भक्तीसाठी भक्ती, भगवंतासाठी भक्ती, देवासाठी भक्ती. देवाची चाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडोनिया.
आता हा देह लोकापुरती नाही, लौकिका पुरती नव्हे माझी सेवा. अनन्य केशवा दास तुझा. अनन्य म्हणून अनन्य हा जो शब्द आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम हे जना पर्युपासते. अनन्य ऐसे जे अनन्य विकिले मने जीवे अंगे. अनन्य लौकिक वेगळा, ओच देह भावा पाडो दिया. समाजात भक्ती वेगळी, काय समाजात करणं वेगळं, एकांतात काय. आणि मग तेही सांगितलं काय काय करायचं. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशी. एकांतात देवाच्या पूजने अनन्य अनन्य होऊन अंतःकरणातून देवासाठी, देहासाठी नाही. ज्याचा विचार देवापर्यंत आहे, ज्यांचा विचार देहापर्यंत आहे, देहापर्यंत तो लौकिक. लौकिकापुरत नाही. लौकिकात तर ते वेड्यासारखं वागतात हो, फिरतात. हा पिशेपण मिरवी जगा माझी. कसाही असला तरी वाचस्पतीचे पाडेवरी सर्वज्ञता जरी जोडे तरी महिमे भेने दडे वेडवे माझी. वेड्यासारखं श्री ज्ञानोबरायचं म्हणणं आहे. नसताना आम्ही अमुक तमुक म्हणणं, आपण दिलेल्या पदव्या लावून घ्यायच्या. संतांची लक्षणं सांगत असताना ज्ञानोबराय म्हणे तो वेड्यासारखा फिरतो. कसा आहे, वाचस्पतीचे पाडे वरी सर्वज्ञता जरी जोडे तरी महिमे भेने धडे वेडवी माझी. वेड्याचं सो महिमा नाही, पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी. मी अमुक आहे ऐशी न व्हावी शेची लोकाला कळू नये म्हणून. श्री संत हा शब्द वेगळा आहे. त्यांच्या जीवनातील हा प्रसंग आहे, हा अभंगच त्यांचं जीवन सांगणार आहे. दोघांना समान सुखाला आणि दुःखाला ते त्यांनीच म्हणायचं. अनेक प्रसंग, अनेक श्री संत महापुरुषाच्या जीवनातील चरित्र पाहिल्याच्या नंतर की आपलं ते वाचायला जड जातं हो. कसं शक्य आहे, वागणं तो भाग वेगळाच. आपण एवढंच म्हणू की काही ऐशी दशा वीर माझे
माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे. त्यांचं आमचं नाही. आमचं कशासाठी चित्त झुरतं आमची आम्हाला माहिती. तेव्हा श्री संत महापुरुषाची लक्षणं सांगत असताना ज्ञान, जिथे ज्ञान आहे ते झाल्याच्या नंतरचा हा विषय, हा त्यांचा विषय. ज्ञानाचा उद्बोध भक्ती, त्यांच्या भक्तीने, त्यांच्या नावाने हा समाज, त्यांच्या नावाचा आहे, त्यांच्यासाठी आहे. कोट्यावधी रुपये खर्च करायचा आहे त्यांच्या नावाने. काही जमेल का आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही, संत हे जात नसतात, संतांना जात नसते. परत सांगतो, संत हे मरत नाहीत. हे शरीर ठेवल्याच्या नंतर त्यांचं खऱ्या कामाला सुरुवात होती, आरंभ होतो. कीर्ती जगात ज्या वेळेला ते चंद्र सूर्य नसेल तरी ते असतील. असो, इथे थांब. आणि म्हणून ज्ञानाचा उद्बोध स्वर्ग दाखवून तरी भक्ती प्रेमाचा कल्लोळ. भक्ती प्रेम जिव्हाळा, प्रेम राहू द्या. भक्ती करत असताना या मंडपामध्ये, हा मंडप त्यांचा आहे. भक्ती प्रेमाचा कल्लोळ. आणि म्हणून जो इथे याच्यात, या भक्तीत आणि या प्रेमात जो असेल त्याच्यासाठी दुसरं चरण आहे.
तोची. चकारात्मक बोलणं इतका सरळ विषय नाही. तरच धन्य जगी तोची एक, हरी रंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. आणखी त्यांची लक्षणं सांगत असताना, विषयी विरक्त दया नाही आपपोर, संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. पुढचा अर्थ आपण नंतर पाहू. भजन गो विठोबा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक, हरी रंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. विषयी विरक्त दया नाही आपपर, विषयाविषयी विरक्त आणि माझं आणि तुझं, मी कोण तू कोण, हे विश्वाची माझे घर, द्वैत नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच, निर्ममो निरहंकार. हे ज्याचं लक्षण 12व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये ज्ञानोबा हा परमात्मा कृष्ण परमात्मा सांग, अर्जुना ही त्याची लक्षणं आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां, जया नाही आपपर, विषयाविषयी ज्याचा विषय एकच झालेला आहे तो परमात्मा. विषय तो त्यांचा झाला नारायण नाव. विषय नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन, जन का आवडत नाही. सर्वांसारखं आपल्या घरातील 2 मुलं ज्याला आहेत त्याचं
मत त्याला सांभाळता येत नाही. 2 मुलावाल्याची सगळ्यात पंचायत, तुमचे व्यवहार तुम्हाला माहिती. काय करायचं? द्वैत जे आहे, 2 मुलं पण सगळा समाज. या विश्वात मला असं वाटतं की जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाचे धरिले सत्ता मात्रे आपुल्यात, तो जरी प्रगट झाला, अवतीर्ण झाला आणि पारगावात जर उभा राहिला, मला एवढ्या वेळेस बिनविरोध निवडून द्या बरं सरपंच म्हणून, तरी अरे तू देवेस ना, तुला काय करायचं म्हणतील आताच्या काळात. कारण लोकशाही कसं आहे, समाज सर्वांनी एक नाही. तो तसं म्हणतो म्हणून मी असं म्हणतोय. कसं शक्य आहे? म्हणून नावडे जन का, तुमचं तुम्हाला आपला परमार्थ बाजूला, जो करायचा आहे तो ज्याचा त्याला. आणि म्हणून डोंगरात जा, पण समाज तिथेही. जगद्गुरु तुकोबारायचं चरित्र जर पाहिलं, डोंगरावर भावकीतल्या गड्यांनी तिथं बाया लावल्या. शेवटी म्हणावं लागलं तुकोबा, जाई ओ माते तू आम्ही विष्णुदास तैसे. भजन करू देणार. डोंगरावर गेलं तिथंही नाही सोडलं. ज्ञानोबरायला खापर नाही मिळू दिलं. आमचं बरं आहे त्यांच्या नावावर. हे श्री संत महापुरुषाची लक्षणं. नावडे जन का नको? परमार्थ करत असताना मग तुम्ही आम्ही त्याच्यातूनच त्यातलेच आहेत, तेच आहोत, समाजाचेच एक घटक. पण यातला एक घटक कळाल्याच्या नंतर एवढं तर होऊ द्या, हे तर करू द्या. एकदा ते मिळाल्याच्या नंतर, कळाल्याच्या नंतर, मिळाल्याच्या नंतर, प्राप्त झाल्याच्या नंतर आणि मग आता काही हरकत नाही. ज्ञानोबा म्हणले की ते तिथं गेल्याच्या नंतर काही तयाचे हातू घडे त्रैलोक्याचा घातू, परी तेने केली हे मातू बोलोची नाही. परमात्मा म्हणतात की त्या महापुरुषाला नमाम कर्म आणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. काही नाही. त्याचाच भाग एक तुकोबरा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदू पाप. हे इथपर्यंत गेल्याच्या नंतर आणि मग आता तुकाराम तुकाराम हे आता आहे. नाम घेता कापेयम हे आता म्हणायचं. धन्य आम्ही तुका देखीला आता म्हणायचं. बाबा आमच्या बरोबर असं बोलत होते. बर त्यावेळेस ज्या शरीराचा वर्तमान काल चालू असतो त्या त्या कालामध्ये त्यांच्या बरोबरची जी मंडळी त्यांना त्यांच्या दृष्टीने पाहिजे असतंय. आपल्या दृष्टीने आपण समोर पाहतो. माझ्या तो काय लई हे का बर हे का म्हणजे काय आम्ही काय आप आणि पर काहीच नाही, वेगळं काही.
विषयी विरक्त दया नाही आपपर संतुष्ट. कसाही प्रसंग असला तरी ज्याचं चित्त आपल्या ध्येयापासून ढळत नाही, काही असो प्रसंग, का त्याला माहितीये हे सगळं दिसतंय ना, स्वये व्यापक निर्धार सर्वांमध्ये, सर्वांबरोबर, सर्व ठिकाणी. तो जसा आहे हरी तैसे. देव या भाषेत बोलायचं ठरलं तर तो जसा आहे ना तसे हे. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय चिंता, होने राहते उदास. बळकटकास भक्तीची तैसे त्याच्याप्रमाणे. व्यापक आकाश कसं आहे, आकाशाप्रमाणे. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस. त्यांचं लक्ष हे सांगताना गीताकार सांगतायत की ते महानिर्माण मोहाजित संगत अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. अध्यात्म नित्या कामनाम इच्छा विनिवृत्त कामा, ज्याचा पूर्ण काम शब्दाचा अर्थ इच्छा संपलेली आहे. इदम मेषात इति काम शब्दिता. हे पाहिजे, काय काय पाहिजे, हे सगळंच पाहिजे. दोष निर्माण संपलाय. चित्तसंग दोषा, ज्याने सगळं जिंकलेलं आहे. अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा, तो तिथे रमलेला आहे. कुठे? जिथे रमनते योगिनोनंते नित्यानंदे चिदात्मने. त्या आनंदात. आणि म्हणून रंगला या रंगी, म्हणून धन्य जगी. तो विषयी विरक्त दया नाही आपपर संतुष्ट. त्यांचं समाधान कधीही बिघडत नाही. स्वये व्यापक निर्धार, त्यांची वृत्ती, त्यांचं ध्येय आणि ते स्वतः व्यापक निर्धार. विश्वव्यापका, विश्वाला भरून जो उरलेला आहे तो विश्वंभर. अनंत म्हणती माझिया स्वामी ते. अनंत म्हणताती म्हणून. आता पुन्हा त्या रूपाकडे जात नाही, आपला टाइम संपला, 5 मिनिटं राहिले. म्हणून सांगण्याचा विषय आशय एवढाच. विषयी विरक्त जया नाही आप पर संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. तोच. आणि म्हणून एक प्रमाण सांगितलं, हरी तैसे. तो जसा आहे ना तसे चालू. ज्ञानोबा म्हणले ते कसे तेवी आम्हात तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे. वाचोनी अंतुवट वस्तू विचारेली तेची ते. ज्ञानोबा परमात्म्याच्या मुखामध्ये शब्द घालतात. तेच ना, ते मी आहे, मी तेच. तुकोबारांनी त्याचं विश्लेषण इकडे सांगितलं. देव ते संत, ते संत देव आहेत, निमित्त त्या प्रतिमा. फक्त देवा दिसायला वेगळा आहे.